तर शरद पवार कराडमध्ये आता इथे दाखल झालेले आहेत। तर यशवंतरावांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी म्हणून शरद पवार कराडमध्ये दाखल झाले। इथे काही वेळासाठी थांबून ते पुन्हा एकदा मुंबईमध्ये परत येणार आहेत। कराडमध्ये थोड्याच वेळामध्ये शरद पवारांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। तर शरद पवार कराडमध्ये आता दाखल झालीत। काही वेळातच पवारांची पत्रकार परिषद होईल। कालच्या निकालानंतर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कालच्या निकालासंदर्भामध्ये ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। सर्वात कमी आमदार शरद पवार गटाचे निवडून आले। या संदर्भामध्ये शरद पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष असणार आहे।